उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हे शिदेगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा हे शिदेगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा ओ शिवभूषित करा नवनीर दाभा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वराय निष्कलंका जयाचे गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथादिया माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही वैसव्यंतरी मज राघवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा वहरी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा स्वय भान जो भान आराधियला याचे कोणी दीपतो दिव्य झाला हरी भक्तीचे लावणीया समजता नमस्कार माझा श्रीगुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती किंवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निशरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक माझा मायावरी या भद्रायै नियतः प्रणता स्मदां
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वाणीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अनादि निर्गुण अनादि अंबिका अंबिका भगवती भोजपर्णे घेऊन हाती भूत ज्ञानाचा पाजळते भूतो भक्तनासते गोंधळाये ओ जगदंबे। विदासाची घरी मजो बजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा। सालावतप्रमाणे आपल्या रोहा तालुक्यामध्ये ज्या रोहा तालुक्याला श्री शिवछत्रपतींनी आपल्या पदस्पर्शांना पुनीत करावं, ज्या रोहा तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या श्रेष्ठींनी पारमार्थिकांनी साधुजनांनी येऊन आपले चरणारच झाडावे, या रोहा तालुक्यामधल्या वारकरी संप्रदायाच्या साधनेच्या बाबतीमध्ये अत्यंत श्रेष्ठ मोठं आणि ज्याचं नाव आज संपूर्ण रायगडामध्ये आहे असं हे आमच्या प्रेमाचं जिव्हाळ्याचं आदराचं गाव असणारं वरसगाव विठाल। आणि या वरसगावामध्ये या वरसगावाची ख्याती मानायची तर काय, महाराज कलियुगाचा प्रभाव सर्व क्षेत्रावरती पडला तसा परमार्थ क्षेत्रावरही पडला। मी ही गोष्ट वारंवार सांगतो, इथं तुम्ही समोर आहात म्हणून सांगतोय असा भाग नाही, तुमच्यापैकी कोणी नसलं तरी पण बाहेर सांगणंच आहे। किमान रोहा तालुक्यामध्ये तरी या गोष्टीचा प्रचार होणं गरजेचं आहे। का ते पण सांगतो, आज परमार्थ विकलाय, ही गोष्ट मागेही बोलून गेलो मी, परमार्थ विकला। कीर्तनकार महाराज जरी 15-20 हजार घेत असतील, हरिपाठ सुद्धा महाराज आता विकला, हरिपाठ सुद्धा विकला। आता याची मी उदाहरणं देत बसत नाही, कारण आधीच आपण सांगितले 12 वाजेच्या आत कीर्तन सोडायचं नाही, त्यामुळे काय आहे बघा, मला पण जरा वेळ पुरला पाहिजे म्हणून विस्तार करत नाही असं। तर या ठिकाणी अत्यंत निष्काम वृत्तीनं अत्यंत अकिंचन वृत्तीनं हरिपाठाची सेवा करणारं, मौली ज्ञानोबांच्या शब्दाची सेवा करणारं हे गाव आहे। आणि या गावामध्ये सर्व वारकरी संप्रदाय, आमचे सर्व आध्वर्य मंडळी, प्रेमाची मंडळी, या सर्वांच्या आग्रहास्तव आजची आपल्या या पुण्यपावन गावातील साना भौकीच्या कुलदेवतेच्या समोर श्री सत्यनारायण भगवंताच्या सेवेकरता असणारी आजची सेवा विठाल। परवापर्यंत सोनू निगम सारखा सुंदर मधुर आवाज असणारा मी आज माझा जॉनी लिव्हर झालेला आहे, त्यामुळं थोडा सांभाळून घ्या। बरेच दिवस घरचं तोंड बघितलेलं नाही, घरी पोचलेलं नाही, आणि आज कांब्यामध्ये तिकडे मुलांचं निःशुल्क असं मोफत शिबिर सुरू आहे। त्या शिबिरामधून डायरेक्ट इकडे आलो। आपण सांगितलं भूषण महाराज तुम्हाला सेवा तर करावी लागेल, मी सर्व सेवा कॅन्सल करून तिकडे बसलोय
पण ह्या सेवेला टाळता येत नाही. कारण काय, एकतर सेवा वरच गावात आहे आणि ज्याने तारीख घेतली ती पण माणसं काय साधारण नाही. त्यात हे माणूस महाराज आज बऱ्याच दिवसांनी दिसले, काय म्हणते कुठे होते, बहुतेक लग्न ठरल्यामुळे आता माणसाला पाहुणं देण्याचं ठरलेलं आहे. त्यामुळे वास्तव यांचा पण मला कॉल यायला पाहिजे पण नाही आला, असं हरकत नाही. तर बघा सर्वांचा आग्रह असतो. बघा विशेष म्हणजे हे दिवस असे आहेत, हळूहळू मे महिना संपत आलेला आहे बरं का. ते जुनं एक भावगीत होतं, तुम्हाला माहिती का, सखी मंद झाल्या तारका, आता मंद झाल्या तारका, एक महिना गेला की बंद झाल्या तारका. आलं का लक्षात, आता तारखा बंद होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं शेवटच्या 2 तारखा शिल्लक आहेत, त्यातली ही सेकंड लास्ट असणारी आजची तारीख आहे. तर बघा छानपैकी पाऊस पडलेला आहे. समजून चला, जर आजच्या दिवशी जर बाहेरचा कीर्तन करून आला असता तो घाटातला मागे गेला असता. का पाऊस काय होता ते आम्हाला माहितीये, का सगळी ब्लर 2 ठिकाणी गाड्यांना ठोकता राहिलो. आमचे ड्रायव्हर कुठे गेले काय माहिती, आहेत का कुठे, असो पनवेलवरनं येताना 2 ठिकाणी गाड्यांना ठोकता राहिलो. अशी अवस्था आहे मला, बाहेरचा कीर्तनकार आज येऊ शकला असता अशी अवस्था होती आजच्या दिवशी. बरं झालं पाऊस पडला, टेन्शन आलं होतं, पाऊस पडतोय पावसात कीर्तन कसं करायचं. अरे म्हटलं मोठ्या मोठ्या परंपरेची माणसं होत, आपण पावसात कीर्तन करू. पाऊस पडला, जर पाऊस नसता पडला तर आता गरमी, या बुवांनी पावसाळ्याने घामाने आंघोळ केली असते. म्हणून पावसाळ्यात छानपैकी वातावरण थंडगार करून टाकलेलं आहे. असो, तर पाऊस पडलाय आणि पहिल्या पावसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या पावसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पाऊस आला की सर्व कवी लोकांना ऊत येतो. ऊत काय येतो, एक पहिली गोष्ट बेडकांना, दुसरं त्या मुठ्यांना, तिसरं म्हणजे कवी लोकांना ऊत येतो. त्यामध्ये मी एक कवी. मी म्हणाल गोवा एवढं सजीव काय करता, एवढं करावं लागतं रे, पोटाचा सवाल आहे. असं ऑलराऊंडर नाही का. आला वारा गेला वारा पडला मोठा पाऊस, आला वारा गेला वारा पडला मोठा पाऊस, लांबून कीर्तनाला आलो कारण कीर्तनाचे मलाच मोठे हौस. थोडा 5 मिनिट काय होता विठाला. पडला मोठा पाऊस, बरं का ऐका, पडला मोठा पाऊस चिखल झाला फार, पडला मोठा पाऊस चिखल झाला फार, मी लांबून आलो कीर्तनाला अंडी वॅगनर का. असो, हे सांगायचं कारण मला आज पहिल्यांदा एवढ्या जवळ कीर्तनाला कधी लांब कार आणत नाही, पण आज आणण्याची वेळ आली. असं कारण हे महत्वाचं आहे बरं का, याच्यावर परिणाम होतो. असो, तर पूर्वी काळी सप्ताहाच्या हँडबिल मध्ये बरं का वरती कीर्तनकाराच्या लिस्टला पूर्वी असं कीर्तन सेवा द्यायची बरं का, कीर्तन सेवा द्यायची. तोपर्यंत आम्ही कीर्तन सेवा करायचो म्हणून बुवा होतो, ऐका, सेवा करायचो म्हणून बुवा होतो. आता कार आणल्यामुळं कीर्तन कार झालं मी आता. असं राची सानभोगीची सेवा आहे. सेवेला निवडलेला अभंग अखेर विश्वाला भवसागरामधून या अज्ञानाच्या अंधकाराच्या तमोगुणी अंधारातून वाट दाखवणाऱ्या दीपस्तंभाची म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहितेमधील जगद्गुरु तुकोबारांचा देवाला विनवणी करणारा अथवा मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला जगद्गुरु तुकोबारांची ख्याती काय आपल्या सर्वांना सांगण्याची गरज नाही. वारकरी संप्रदायाचे कलश आहेत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहेत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु आहेत. आणि विशेष म्हणजे वैराग्य इतकं भडभडीत आहे, मागणं जाऊ द्या बरं का, मागणं. आणि वैकुंठाला जाण्याआधी आपल्या सर्व भगवचनांच्या माथ्यावरती न संपणार असं गाथारूपी कर्ज करून ठेवणारे अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभे आहेत. देवासमोर उभे राहून देवाला अभंगातून प्रार्थना करतात की देवा, मला जर जन्म द्यायचा असेल तर हरिदासाच्या कुळामध्ये दे. कधी दे? जन्मांतरी.
प्रत्येक जन्मामध्ये मला हरिदासाच्या कुळामध्ये जन्म दे. तू जर म्हणशील महाराज हे मला देणं शक्य नाही, तर दुसरं काही देऊ पण नको, मला हेच दे, का शाही रूपात दे पण मला काय दे, हेच दे. त्यानंतर काय कर, माझी दुसरी मागणी अशी की ज्या वेळेला ते साधू संत मायबाप माझ्या समोर येतील तेव्हा त्यांना लोटांगण घालत असताना माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आडबुद्धी येऊ देऊ नकोस. तथा तिसऱ्या शेवटच्या चरणामध्ये महाराज तिसरं मागणं मागतात की देवा माझ्या अंगामध्ये कीर्तनामध्ये नाचायला, कीर्तनामध्ये उड्या मारायला एक शक्ती दे, अशी मागणी या ठिकाणी अभंगातून महाराज देवाचरणी करतात. विठ्ठल तर महाराज आजचा दिवस अत्यंत पुण्यपावन दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या देवाला चार्ज करायचं असतं. काय करायचं असतं? चार्ज करायचं असतं. हा मोबाईल आहे तुमचा, या मोबाईलला तुम्ही चार्जिंगला लावता की नाही? किती पण वापरा, पण शेवटी मोबाईलला चार्जिंगला लावावंच लागतं. दिवसभर किती काम करा, किती फिरा, म्हणतात ना 7 दिवसाचा काय तो म्हणतात ना संन्यासी माध्यानासी तोंडवासी, किती मोठा संन्यासी असू दे, पण शेवटी दुपार झाली की शेवटी काय, दुपार झाली की तोंड वाजतो. आलं का लक्षात? प्रत्येक आणि अशामुळे काय होतं माहिती का, यासाठी वर्षातून एकदा देवाला अभिषेक करावा लागतो. वर्षातून एकदा देवाला भेटवून आणावं लागतं. ज्या ठिकाणी देवाचं मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन देवाला काय करावं लागतं? भेटवून आणावं लागतं. मग काय होतं बघा, तुम्ही जेजुरीला कधी गेलात का? जेजुरीला वर्षातून एकदा जाणारे कोण कोण आहेत? वर्षातून एकदा जातात, वर्षातून एकदा जेजुरीला जाणारे. बरं कधीतरी गेलेले, कधीतरी जेजुरीला गेले हात वर करा. असं करू नका. कुलदेवीला, आपल्या कुलदेवतेला विसरू नका बरं का. आपला जो कुलदेवत आहे तुकोबारे पण म्हणतात, तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा भोवता शब्द मिथ्या. महाराज म्हणतात कुळातल्या देवतेला कधी विसरू नये. तर जेजुरीला गेल्यानंतर एक गोष्ट मात्र आवर्जून पहा, खंडोबाच्या पाठीमागे एक पंचलिंगेश्वर महादेव म्हणणे बरं का. पंचलिंगेश्वर, त्या पंचलिंगेश्वर महादेवाच्या बाजूला अशी 5 लिंग आहेत. तिथे नेऊन आपले देव चार्ज करतात बरं का. हे जे तुम्ही देव नेता भेटवायला, ते देव खंडोबाला नाही, त्या पाठीमागच्या त्या पंचलिंगेश्वराला भेटवतात बरं का. त्या पंचलिंगेश्वराजवळ ते देव ठेवल्यानंतर त्यांचा काही अभिषेक केला जातो, त्या ठिकाणी देवाला चार्ज केलं जातं आणि मग त्या देवता तुमच्या पुन्हा आपल्या देवालयामध्ये तुम्ही आणू शकता. तर असा हा सोहळा आहे. वर्षातून एकदा देवालयाचा मानपान द्यावा लागतो, त्याचा मान द्यावा लागतो. पण मग मान द्यायचा म्हणजे हे द्यायचा असा भाग नाही बरं का. मान द्यायचा म्हणजे मान कापायची नाही. तो कोणाचे शब्द आहे, अरे पुढला साठी पाजवी सुरी आपुली यज्ञी पुरोडाश सेवन तेही परिमित जाण स्वेच्छा मांसोदन वारी देवे दे. आपली संस्कृती आपल्याला स्वेच्छेनं खायला शिकवत नाही, कसं पण खायला शिकवत नाही. महाराज हिंदू धर्मामध्ये मांसाहार सांगितलेला आहे, विशिष्ट देवी देवतांना कापाकापी सांगितलेली आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? असं तुम्ही कसं म्हणू शकता? महाराज या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून, माफ करा, कीर्तनाच्या चादरीवर उभं राहून तुमच्याशी खोटं काही बोलणार नाही. मी जे सांगेन ते संतांच्या वाक्याचा आधार घेऊन सांगेन. कसं काय का, पूर्वी काळी बरं का, इतिहास असं सांगतो की पूर्वी काळी क्षत्रिय लोक, क्षत्रियाला मृगया हा धर्म सांगितलाय, मृगया म्हणजे शिकार हा धर्म सांगितलाय.
त्यामुळे लोक काय करायचे, कसे पण जायचे जंगलातला कुठलाही पशु मारायचा, किती पण मारायचा, त्याला काही नियम नाही. आलं का लक्षात? म्हणजे मांसाहार इतका वाढला, पशु इतके मारायला लागले. आता आज बघा तुम्ही, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, चिमण्या आहेत का? ते बघा वटवाकडे फिरते तिकडे, त्याला काही तुम्ही कापून खाणार नाही, त्याला कापून फक्त चायनावाले लोक खातात. हा, चिमण्या कमी झाल्या. एवढ्या कोंबड्याच कशा कमी होईना मला कळलं नाही. टेन्शन आले मला. गावामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू 6 कुत्रे जन्माला घालतो. एक कुत्री 6 कुत्र्याच्या पिल्लांना जन्माला घालते. लोक म्हणतात महाराज आम्ही खाणं सोडून दिलं तर संख्या वाढेल ना, कोंबड्यांची संख्या वाढेल ना, बकऱ्यांची संख्या वाढेल का? एक लक्षात ठेवा, माणसाला किती पिल्लं होतात? 2. कुत्र्याला किती होतात? मग गावात कुत्र्याची संख्या काय नाही वाढत? तुम्ही नका एवढं टेन्शन घेत जाऊ, संख्या देव बरोबर कमी ठेवतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता चिमण्यांची संख्या कमी झाली, आता कालांतराने चिमण्यांची संख्या वाढेल. असं होईल बघा, चक्र आहे चालत राहणार. तर काय होतं, याच्यामुळे काय झालं, लोकांनी मारकाट सुरू केली. आणि त्यावेळेला व्यास महर्षी बसले. व्यास महर्षीने विचार केला, हे लोक मार खातात, त्यांना काही सुमार राहिलेलं नाही अजिबात, काहीतरी नियम करावा. मग व्यास महर्षीने सांगितलं, रोज रोज खायचं नाही, वर्षात नाही एकदाच खायचं. आलं का लक्षात? काय सांगितलं? रोज रोज खायचं नाही, वर्षात नाही एकदाच खायचं. म्हणून व्यास महर्षीने यज्ञ संस्था निर्माण केली आणि यज्ञामध्ये किंवा देवासमोर कापायला सुरुवात केली. आलं का लक्षात? त्यांना वाटलं यांच्याकडे काय रोज रोज पैशाचा काय उतार आलाय का, वर्षात नाही काहीतरी यज्ञ करतील, वर्षात नाही एकदा गोंधळ घालतील, वर्षात नाही एकदा खातील. पण एवढे हरणकर म्हणतात ना, रोज रोज यज्ञ, रोज रोज गोंधळ, रोज रोज पाहिजे, शनिवार शुक्रवार काय सोडलंच नाही अजिबात लोकांनी. त्याच्यामुळे काय झालं, म्हणतात ना भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये असं वर्णन आहे, त्या व्यासांनी पण कपाळाला हात लावला, काय करायला गेलं, काय झालं विठ्ठल. जे खात आहेत ते रोज रोज खायच्या ऐवजी वर्षात एकदा खातील. आलं लक्षात? हा नियम कोणाकरता केलाय मग सांगा, कोणाकरता केलाय? खाणाऱ्या करता केलाय, बरोबर ना? मग जो नाही खात, त्याला देवाला देण्याचा संबंधच येत नाही महाराज, संबंध येत नाही. माझे कितीतरी असे मित्र आहेत बरं का, त्यांच्या घरामध्ये कुलाचार होता, दिलं नाही, गोंधळ घालायचा, नारळ फोडायचा, संपला विषय. लग्नाचा आज पण माझ्या एका मित्राचं लग्न, काल माझ्या एका क्लासमेटचं लग्न झालं तिकडे, असं त्याचा गोंधळ आहे अजिबात. काहींनी सांगितलं, काहींनी कुलाचार ह्याच्यावर छानपैकी उपाय शोधून काढला. बोकड घ्यायचा, जेजुरीला जिवंत सोडून द्यायचा, जा तुला मुक्त केला, छान उपाय. असो तर हे तामसी उपासना आहे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांसा स्वभावाच्या सात्विकी राजसी व तामसी चित्ताम शृणु, ही तामसी श्रद्धा आहे. देवतांना अशा प्रकारे देणं ही तामसी श्रद्धा आहे. राजसी श्रद्धा कोणती? देवासमोर भांगडा ढाणा काहीतरी वाजवणं, ही काय आहे? राजसी श्रद्धा आहे. आणि सात्विकी श्रद्धा कोणती बरं का? सात्विकी श्रद्धा कोणती? तर देवासमोर भजन कीर्तन करणं, देवासमोर सत्यनारायण करणं, 4 वारकऱ्यांना जेवायला घालणं. मला सांगा, तुमच्या खिशामध्ये पैसा आहे बरोबर ना? सकाळी भाजी कोणती खाल्ली तुम्ही? तुम्ही सांगा, सकाळी भाजी कोणती खाल्ली? तुम्हाला विचारलं, हे सांग, सकाळी भाजी कोणती खाल्ली? हा, काल कोणती खाल्ली सकाळी? ऐका, तुम्हाला काल सकाळी खाल्लेली भाजी आठवत नाही, तुम्ही खुशाल हळदीला लोकांना खायला घालता, त्यांच्या काय लक्षात येणार आहे ते तुम्ही खायला घालता होतो म्हणून? पैसा फुकट घालता की नाही? घालता की नाही? पैसा देऊन खायला घालता, पुण्य तर लागत नाही पण पाप लागल्याशिवाय राहत नाही. मी सांगतो तुम्हाला, वर्षात एकदा घरी पूजा करा, तुम्हाला जो पैसा खर्च करायचा इथं करा, 4 वारकरी माणसं इथे येतील, त्यांचे चरण धूळ तुमच्या अंगणाला लागेल. 4 वारकरी माणसं ये, आता आदल्या रात्री पिऊन पिऊन ठार पागल झाली, दुसऱ्या दिवशी शुभमंगल तसल्यांचा आशीर्वाद तुमच्या पोराला लागून संसाराचं वाटोळं नाही होणार. इमानदारी सांगा, लागेल का? दुसऱ्या दिवशी जिथं शुभमंगल करायचंय, आदल्या रात्री जिथं अमंगल करायचं, दुसऱ्या दिवशी शुभमंगल करायचं. वा कोणी सांगितलं? म्हणून आपली संपत्ती पवित्र व्हावी. बघा, पहिलं काय कारण? देवाची सेवा करावी. दुसरं काय कारण? आपली संपत्ती पवित्र व्हावी. तिसरं काय कारण? संतांची पावलं आपल्या घराला लागावी. चौथं काय कारण? महाराज, ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला हा देह दिलाय, त्या देहानं
त्या भगवान परमात्म्याचे उपकार फेडावे. देवे दिला देह तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर 2 महिने अगोदर तुमच्या करता बाळा दुधा कोण तरी ते उत्पत्ती वाढवे श्रीपती स्वयंधुनी. बाळासाठी दुधाची उत्पत्ती करणारा मायबाप किती त्याची काळजी बघा आपल्याला. साधं गाडीच्या टायर मध्ये हवा भरायची तर हवा काही तो बनवणार तो विकणारा काही बनवत नाही, पंक्चरवाला बनवत नाही, पण भरायचे 15 रुपये घेतो. बरोबर ना? भरायचे किती घेतो? 15 रुपये घेतो, 20 रुपये घेतो. ठीक आहे, मी गाडी वापरत नाही म्हणून तुम्हाला. तर भरायचे 20 रुपये घेतो. सांगा तुम्ही ही हवा निरंतर घेताय, झोपेत घेताय, जागे असताना घेताय, जाल तिकडे घेताय. मग या हवेचे देवानं तुमच्याकडून किती घ्यायला पाहिजे? नाही घेत. तुम्हाला सूर्यप्रकाश फुकट आहे, तुम्हाला खाणं पिणं फुकट आहे, सगळं फुकट आहे. माणसाने किती वेळा मारल्या महाराज, म्हणजे देवानं काय दिलं? या जगाला मोबाईल आम्ही दिलाय, या जगाला टीव्ही आम्ही दिले, या जगाला विज्ञान आम्ही दिले, या जगाला टेक्नॉलॉजी आम्ही दिले. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे काही दिलं असेल ते तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं तर बनवलं नाही. जे काही बनवलं याच जगातले पदार्थ वापरून बनवलं. मग सांगा, या जगातले पदार्थ आणि हे जग बनवणारा कोण आहे? तयाचे भजन चुको नको. तुम्हाला घाबरून मी लवंग मागवलं. बरं, तर त्याचं भजन चुकायचं नाही. लक्षात घ्या. देखावी ऐकावी एक नारायण त्याचे भजन चुकू नको. म्हणून जेणे हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण त्याचे जोया विवरेच्या तरी असो. तर त्याचं भजन आपण चुकलं नाही पाहिजे. वर्षातनं एकदा नाही तुम्ही कीर्तनात जात ते मलाही माहिती आहे, तुम्हाला कसला छंद आहे ते मलाही माहिती आहे. समाज आज कुठे चाललाय, समाजात आपला पैसा, आपली शक्ती, आपली वाणी कुठं खर्च करतोय हे काही वेगळं सांगायला आता शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळं कमीत कमी आपली संपत्ती, आपली शक्ती, आपली वाणी चांगल्या ठिकाणी खर्च व्हावी. म्हणून एकदम सुंदर आणि अत्यंत स्तुत्य असा आजचा उपक्रम विठ्ठल. तर महाराज अभंगातून देवाकडे मागणी करतात. मग पाहायला गेलो तर काही मागणे हे अमानुषिक वडिलांची रीत जाणत असो. महाराजांचा सिद्धांत आहे की काही मागणं आम्हाला पटत नाही, आम्हाला शोभत नाही. कारण काय? आमच्या आधुरींनी कधी देवाकडे काही मागितलेलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. आमच्या पूर्वजांनी, आमच्या आधुरींनी, ज्या आधुरींकडून आम्ही परमार्थ घेतला, ज्या आधुरींकडून आम्ही शिकलो, त्यांनी कधी देवाकडे मागितलं नाही. त्यामुळं आम्ही मागणार नाही. पहिलं लक्षण म्हणजे संतांच्या भाषेत, तुकोबारांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मागणं हा आमचा स्वभाव नाही. काय कारण? तर मागण्याकरता मनामध्ये काय लागते? इच्छा लागते. मनामध्ये काय लागते? अपेक्षा लागते. मग ज्ञानोबारांना विचारलं, महाराज संत का मागत नाहीत? तर ज्ञानोबारांनी उत्तर दिलं, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे. महाराज म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षेला स्थानच नाही. अलग लक्षात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षेला स्थानच नाही, अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गदाव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. ज्याच्या ठिकाणी अपेक्षेला थारच नाही तो मागेलच काय? विठ्ठल. आळंदीमध्ये ज्ञानेशकन्या वात्सल्य धाम ज्या ठिकाणची मधुकरी मी 3 वर्ष खाल्ली बरं का, 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ष ज्यांची मधुकरी खाल्ली, भिक्षा ज्यांची खाल्ली, ज्याचे संचालक आचार्य परमपूज्य स्वामी गोविंद देव गुरुजी महाराज, जे आता राम मंदिर न्यासाचे खजिनदार आहेत, कोषाध्यक्ष आहेत. तर त्या
त्यांनी एक किस्सा 8वीला असताना सांगितला, म्हणजे मी 8वीला असताना त्यांनी एक किस्सा सांगितला की आळंदीमध्ये एक संत होऊन गेले, माधानला एक संत होऊन गेले, गुलाबराव महाराज माधानकर. बरं का, जन्माला ते पुरुष म्हणून आले, दोन्ही डोळ्यांनी अंध, जन्मांध. त्यांनी जग हे बघितलंच नाही. अक्षरशः ज्ञानोबांना आपली आई मानायचे, पांडुरंग परमात्म्याला आपला पती मानायचे, एखाद्या मुलीसारखा शृंगार करायचे, मंगळसूत्र घालायचे काय. आणि विशेष गोष्ट, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पुरुष असून त्यांना महिलांसारखा मासिक धर्म यायचा, त्यांना कावळा बसायचा महिन्यातून. समजलं का आता सोप्या शब्दात? पुरुष असून इतकं ते आनंदी होते माऊलीशी. तर ते गुलाबराव महाराज बरं का, त्यांना अक्षरशः ज्ञानोबांनी स्तनपान केलं असं म्हणतात. ते गुलाबराव महाराज आळंदीला यायचे, माऊलीच्या दर्शनाला जात नव्हते, बाहेरच थांबायचे. कुणाला तरी पाठवायचे, सांगायचे माऊलीचा तीर्थ आणा, मला ते प्यायला द्या, मी ते पिन, बस यातच माझं समाधान. मग काहींनी त्यांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आळंदीला येताय, माऊलीला आपली आई मानता, मग आईला भेटायला कसली लाज? आईला भेटायला काय एवढं जड झाले तुम्हाला? महाराज म्हणतात, बघा मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, मी एकटा तर जाऊ शकत नाही, मी जायचं म्हणजे माझ्यासोबत 4-5 माणसं तरी येणार, आणि ती आली, मी तर ज्ञानोबांकडे काही मागणार नाही, पण ती माणसं मागितल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणणार? माऊली यांना डोळे द्या, माऊली यांना बरं करा. आणि माझी माऊली एवढी कोमल आहे, माझे ज्ञानोबा इतके नाजूक आहेत, माझ्या मागणीचा एक हलकासा भार सुद्धा माझ्या माऊलीवर नाही पडला पाहिजे. भक्त देवाला खा मागत नाही, पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा नाही, दुसरं म्हणजे देवावर प्रेम करतात, प्रेमामध्ये मागितलं जात नाही. आलं लक्षात? प्रेमामध्ये मागितलं जात नाही, प्रेमामध्ये ज्याच्यावर प्रेम करावं त्याची एक साथच पुरेशी असते. विठ्ठल पण महाराज मागणं हा तसा एखाद्या भक्ताचा स्वभाव नाही, पण मी थोडं उलट सांगतो. मागणं हा म्हणजे भक्ताची परीक्षा, बरं का, भक्ताची ओळख ही मागण्यावरूनच केली जाते. आता कसं काय विचार करा, तुम्ही म्हणा महाराज या वातावरणाचा परिणाम झाला की काय? वातावरणाचा परिणाम झाला काय? नाही असं. ऐका, आज पुंडलिकरायाचं चरित्र तुम्हाला सर्वांना पाठ आहे, वारी करतो त्या अर्थी सर्वांना पाठ आहे. पुंडलिकरायाचं चरित्र ज्या पानावरती सुरू होतं तिथंच ते संपत सुद्धा त्याच पानावरती एंड होतं. आणि ज्ञानोबांचं तुकोबारांचं चरित्र इतकं मोठं आहे, प्रत्येक संतांनी ज्ञानोबाला बोलावं, प्रत्येक संतांनी तुकोबारावरती बोलावं. आलं लक्षात? आज जेवढे म्हणून कीर्तन करायचं ते कीर्तनाला उभं राहत असताना बहुतांशी कीर्तनकार तुकोबारांचे अभंग घेतात, बरोबर ना? मग तुकोबारांची वाङ्मयीन संपदा एवढी आहे, तुकोबारांचा अधिकार एवढा मोठा आहे, ज्ञानोबारांचा अधिकार एवढा मोठा आहे. मग पांडुरंगाच्या गजराची सुरुवात ही पुंडलिकावरता हरी विठ्ठल म्हणून का, ज्ञानदेव तुकाराम शेवटला का? काय कारण त्याचं? त्याचं कारण आहे पुंडलिकरायासमोर जेव्हा पांडुरंग परमात्मा समोर येऊन उभे राहिले, मग सांगितलं महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यावेळेला पुंडलिकरायाने सांगितलं, माझ्या आई बाबाचे डोळे बरे कर, मला चांगली झोपडी, मला चांगलं घर बांधून दे. मागितलं का? नाही मागितलं. संसारातलं काहीच मागितलं नाही, आपल्या आई वडिलांकरता सुद्धा काही मागितलं नाही. मग मागितलं काय? मूढ पापी जैसे तैसे उदरी कासे लावणी. बरोबर ना? काय मागितलं? मूढ पापी जैसे तैसे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कोणाच्या पाठ नाही आज, बरं का? ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी सर्वांच्या पाठ नाहीये. ज्ञानोबांचे अभंग पाठ होणं अवघड आहे, ज्ञानोबांच्या अभंगावर कीर्तन करणं त्याहून अवघड आहे, बरं का? पण ज्ञानोबांचा पसायदान सर्वांच्या पाठ असलंच पाहिजे. मी वारंवार बोलतो, हे शाळेमधून पसायदान तुम्ही गायब केलंय, याचे परिणाम तुम्हाला एवढे बेकार भोगायला लागतात ना, बेकार. आज शाळेमधून थोडं उघडच बोलतो, राग आला तर येऊ दे, मला काही फरक पडत नाही. तो पॅटर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आलाय, त्या पॅटर्न मध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास नाहीये. मुलांच्या अभ्यासक्रमामधून तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास गायब करून टाकला, मुलांच्या रोजच्या नित्यपाठातून तुम्ही पसायदान गायब करून